आकाशवाणी नागपूर. समृद्ध शनिवारी आपल्याला ठळक बातम्या देत आहे. आज दीक्षाभूमी येथे भीमसैनिक अनुयायी तसंच उपासक उपासिकांनी रक्तदान करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी केली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमी, डॉक्टर आंबेडकर महाविद्यालय आणि डॉक्टर आंबेडकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्च सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने दीक्षाभूमी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती साजरी करण्यात आली. स्मारक समितीचे अध्यक्ष तसंच धम्म सेनानायक भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांच्या हस्ते रक्तदान शिबिराचे उद्घाटन झाले. राष्ट्रीय अग्निशमन दिनानिमित्त आज राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत लोकभवन मुंबई येथे अग्निशमन सेवा सप्ताहाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी मुंबई अग्निशमन दल, MIDC आणि महाराष्ट्र अग्निशमन सेवेतील 12 अग्निशमन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना राज्यपालांच्या हस्ते अग्निशमन सेवेकरिता जाहीर झालेले राष्ट्रपती पदक प्रदान करण्यात आले. टपाल विभागानं पंतप्रधान संग्रहालयाच्या सहकार्यानं एक भारत श्रेष्ठ भारत टपाल तिकिटांद्वारे भारताची एकता आणि लोकशाहीचा उत्सव या शीर्षकाचे टपाल तिकीट प्रदर्शन 14 ते 17 एप्रिल दरम्यान आयोजित केले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन दळणवळण मंत्री आणि ईशान्य प्रदेश विकास मंत्री ज्योतिरादित्य M. सिंधिया यांच्या हस्ते करण्यात आले. त्यांनी प्रदर्शनातील विविध दालनांना भेट देऊन माहिती घेतली आणि भारताच्या समृद्ध टपाल वारशाच्या जतन आणि प्रसारासाठी त्यांच्या योगदानाचे कौतुक केले. IPL क्रिकेट स्पर्धेत आज चेन्नई सुपर किंग्सचा मुकाबला कोलकाता नाईट रायडर्स बरोबर चेन्नईमध्ये होणार आहे. कोलकाता नाईट रायडर्सनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा चेन्नई सुपर किंग्सच्या 14 षटकांत 3 बाद 132 धावा झाल्या होत्या. हवामान. आज नागपूर येथे कमाल तापमान 42.2 डिग्री सेल्सिअस तर किमान तापमान 22.8 डिग्री सेल्सिअस नोंदवण्यात आलं. तर वर्धा येथे 43.5, अमरावती येथे 43.8 तर सर्वात जास्त कमाल तापमान अकोला येथे 44 डिग्री सेल्सिअस नोंदविण्यात आलं. याबरोबरच ठळक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र उद्या सकाळी 10:58 प्रसारित होईल. नमस्कार.